जेव्हा दादांचं जे शव होतं ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, इथे बसलेले सगळे जे अधिकारी आहेत ते मात्र सह्या काढण्यात आणि सर्टिफिकेट काढण्यामध्ये मग्न होते. नरहरी झिरवळ जे आहेत ते त्यांच्या कार्यालयामध्ये जी अँटी करप्शन ब्युरोची रेड पडलेली होती त्या प्रकरणामध्ये काल त्यांची जरा कान उघडणी करण्यात आलेली आहे. तुमच्यामुळे पक्षाचं नाव आणि प्रतिमा मलिन होतीये अशा लोकांमुळे. सोबतच विलिनीकरणाचा मुद्दा काढणारे जे खोसकर होते त्यांना सुद्धा झापलेले असं कळतंय. जे तुमच्या संपर्कात आहेत किंवा जे विलिनीकरणाच्या बाजूने आहे त्या लोकांना झापाझापी केली जाते किंवा जाणीवपूर्वक सापळा रचून त्यांना अडकवलं जातं. हे आमदार जे दादांबरोबर ज्या लोकांनी काम केलं, दादांमुळेच त्यातले 90% आमदार निवडून आलेले, ते सगळे स्वाभिमानी लोक. त्यांचा आवाज तुम्ही काय दाबू शकत नाही. आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीची चर्चा ही लोकांमध्ये आहे की नरहरी झिरवळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक, म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड न घाबरता ते बोलले. म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का, त्यांना अडकवण्याची, त्यांना अडचणीत आणण्याची, त्यांना भीती घालायची. मला एवढंच सांगायची, भीती घालून किती लोकांना घालणार. तर तुम्ही जर 35 ते 40 आमदारांना भीती घालायला निघाला तर मग उद्या ते लोक तुमच्या पक्षात राहतील का, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमदारांना लोकांची सेवा करणं हे महत्वाचं आहे. अपेक्षा एवढीच आहे, त्यांचे आमदार हे दादांबरोबर राहिलेले. दादा ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी या आमदारांना बजेटच्या काळामध्ये देत होते, तसाच निधी या बजेटमध्ये त्या आमदारांना मिळावा. त्याच्याचबरोबर या सर्व पक्षांकडनं, मोठ्या नेत्यांकडनं ज्या लोकांकडे आम्ही पोचू शकत नाही, भेटू शकत नाही, आम्हाला वेळ मिळत नाही, त्यांना भेटून हे इन्व्हेस्टिगेशन दादांच्या बाबतीतलं योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावं असं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सांगतो. त्याच्याचबरोबर उद्या परवा जेव्हा केव्हा आम्हाला मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब वेळ देतील तेव्हा पुण्याचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला हे अजितदादांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत. देवगिरी या बंगल्याच्या इथं दादांचं एक स्मारक त्या ठिकाणी व्हावं. 40 वर्ष राजकीय अनुभव त्या व्यक्तीचा होता, अतिशय मोठा नेता आपण गमावलेला आहे. त्याच्याचबरोबर माळी परिवार म्हणजे त्या विमानात जे अटेंडंट होते त्यांच्या परिवाराला आम्ही कॉन्ट्रॅक्टवर एक नोकरी त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे, पण एक चांगली नोकरी, परमनंट नोकरी त्या मुलाला, भावाला तिथं देता येईल का एक बघावं. जाधव परिवार म्हणजे जे प्रायव्हेट सिक्युरिटी होते त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली, पण त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून आम्ही भेटू, पण त्यांना परमनंट त्या ठिकाणी करावं. आणि पाठक ह्या ज्या को पायलट होत्या त्यांच्या परिवाराची एक व्यक्तिगत इच्छा आहे जी मी या टीव्हीवर मीडिया समोर तिथं बोलू शकत नाही, ती सरकारकडनं, ते सुद्धा दिल्लीच्या सरकारकडनं होऊ शकते. ती इच्छा त्यांची समजून घ्यावी, कुणीतरी त्यांना भेटावं, काय विषय काय गोष्टी समजून घेऊन या मात्र त्या ठिकाणी मार्गी लावाव्यात असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो. जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा रिपोर्ट समोर आलेला आहे, यामध्ये पवार यांना दिली गेलेली आहे. काय वाटणार, काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते. त्यामुळे मग ज्या लोकांनी आणि काही समाज सुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्यांनी हे केलं ते केलं, मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पारची माफी मागायची का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो.